शरद पवारांनी आत्मनिरीक्षण करावं, आशिष शेलार। पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातो आहे। याच हल्ल्यावरून राजकीय नेते मंडळींकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले। त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी विधान केले। पहलगाम हल्ल्याबाबत राजकारण करणं एवढ्या वरिष्ठ नेत्याने हे अपेक्षित नाही, किंबहुना कोणीच करू नये। झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्यांवर देश एकत्र आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसेच मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा सेवा उपलब्ध करण्यासाठी पायाभूत सुविधांची प्रगती वाढवण्यासाठी केले आहे। सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली। आमदार पराग शहा यांनी प्रचंड पाठपुरावा केला आहे। दरम्यान राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर त्यांना विचारलं असं ते म्हणाले। दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय आहे, दोन्ही भावांचा आहे। एकाने साथ दिली, दुसऱ्याने प्रतिसाद द्यायचा की नाही हे त्या दोघांनी ठरवावं। आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत। या ठिकाणी आम्ही योग्य प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे। या विषयावर राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्यांनी हे अपेक्षित नाही, किंबहुना कोणीच करू नये। झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक, बळी पडलेले आणि बलिदान दिलेले आमचे नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे। पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतो आहे। जगभरातली लोक भारताला समर्थन देत आहेत। जवान तिकडे काम करत आहेत। आतंकवाद्यांना मदत करणाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत। या सगळ्या गोष्टी असताना राजकीय किंवा धार्मिक एखादं विधान करणं, मला वाटतं शरद पवार साहेबांनी आत्मनिरीक्षण करावं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।